नमस्कार, आपण पाहत आहात ATV न्यूज। पाहूयात आजची बातमी। रन फॉर युनिटीमध्ये महिला पुरुष धावले, स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद। तरुणांनी समाज माध्यमांचा वापर जबाबदारीने करावा, पोलीस निरीक्षक सुधीर वाघ। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त वसमत शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं रन फॉर युनिटी महिला व पुरुषांसाठी सकाळी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली। यामध्ये तेजस्विनी नामदेव पारवे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर विकास कानोडे यांनी पुरुषांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला। जिल्हा पोलीस अधीक्षक श्री कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत शहर पोलीस स्टेशन यांच्या वतीनं राष्ट्रीय एकता दिवस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळी 7 वाजता 200 ते 250 महिला व पुरुष स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी होत प्रचंड प्रतिसाद दिला। नागरिकांनी सुद्धा स्पर्धकांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले। यावेळी विकास कानोडे यांनी पुरुषांमध्ये तर महिलांमध्ये तेजस्विनी पारवे हिने प्रथम क्रमांक पटकावला। आदिनाथ राऊत द्वितीय, अशोक पवार तृतीय, तर अभय कदम चतुर्थ यांनी पटकावला। सर्व विजेत्या स्पर्धकांना पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांनी रोख पारितोषिक देत सन्मान केला। यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांनी तरुणांनी मोबाईल सांभाळून वापरावा, तसेच समाज माध्यमांचा वापर करताना जबाबदारीचं भान ठेवावं असा सल्ला दिला। मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढेच त्याचे दुष्परिणामही वाईट असल्याचे सांगून महत्त्वाच्या कामासाठीच मोबाईलचा वापर करावा। त्याचबरोबर रात्रीच्या वेळी मोबाईल पाहणे शारीरिक धोकादायक असल्याचे त्यांनी तरुणांना आवाहन करताना सांगितले। आज सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती पूर्ण देशभरात साजरी केली जाते आणि त्याचाच एक भाग म्हणून वसमत शहर पोलीस स्टेशन, हिंगोली पोलीस दल, माननीय पोलीस अधीक्षक कोकाटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण हिंगोली शहराच्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये रन फॉर युनिटी या दौड स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। त्याचाच एक भाग म्हणून आज वसमत पोलीस स्टेशन इथं देखील सकाळी 7 वाजता तालुक्याच्या तहसीलदार माननीय श्रीमती दळवी मॅडम यांच्या हस्ते आज या स्पर्धेचं उद्घाटन झालं। सर्व लोकांना राष्ट्रीय ऐक्याबद्दल जागरूक करणं, राष्ट्रीय ऐक्य हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर आपलं आरोग्य देखील तितकंच महत्त्वाचं आहे। या दोन्ही गोष्टींचं औचित्य साधून आज ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। यामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला। जवळपास 200 ते 250 लोकांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवून आम्हाला ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये योगदान दिलेलं आहे। त्या सर्वांचं मी आभार मानतो, अभिनंदन करतो। मोबाईल हा आता काळाची गरज आहे, त्याचा वापर आपण पूर्णपणे थांबवू शकत नाही, परंतु मोबाईलच्या दोन्ही बाजू आहेत। मोबाईल जेवढा चांगला आहे त्याचे दुष्परिणामही तेवढेच वाईट आहेत। विशेष करून तरुणांना माझा संदेश राहील की आपण सोशल मीडियाचा वापर जो आहे तो फार जबाबदारीने केला पाहिजे आणि फार महत्त्वाच्या कामासाठीच फक्त मोबाईलचा यूज केला पाहिजे। अननेसेसरी भरपूर टाईम मोबाईल बघणे, रात्रीच्या वेळेला मोबाईल बघणे, कुठल्याही मेसेजची किंवा कुठल्याही व्हिडिओची खात्री न करता त्यातले कंटेंट फॉरवर्ड करणे, या सगळ्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे। लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीनेही सोशल मीडियाचा वापर हा फार आपण जबाबदारीने केला पाहिजे। आपल्याकडे जो मेसेज आलेला आहे, जी क्लिप आलेली आहे, जो व्हिडिओ आलेला आहे, त्याची आपण अगोदर खात्री केली पाहिजे की त्यामध्ये किती तथ्य आहे आणि आपण हा व्हिडिओ फॉरवर्ड केल्यानंतर याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात, त्याचे काय पडसाद उमटू शकतात, या सगळ्या गोष्टींची आपण काळजी घेऊनच सोशल मीडियावरचे व्हिडिओ वगैरे जे आहेत ते व्हॉट्सअप ग्रुप असतील, फेसबुक ग्रुप असेल, इंस्टाग्राम असेल, त्याच्यावरती आपण फॉरवर्ड केले पाहिजे। अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ATV न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।